मे रेन दिस इव्हिनिंग, इट माइट रेन दिस इव्हिनिंग। यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ही दोन्ही वाक्य बरोबर आहे। या दोन्ही वाक्यामध्ये काय फरक आहे बरं? एका वाक्यामध्ये मेचा वापर केलेला आहे, एका वाक्यामध्ये माइटचा वापर केलेला आहे। तर मे आणि माइट ही दोन्ही शब्द काय म्हणून ओळखले जातात? तर ही दोन्ही शब्द हेल्पिंग वर्ब म्हणून वापर केले जात असतात। तुम्हाला विचार पडला असेल की नेमकं यामध्ये काय फरक आहे बरं? तर बघा, ही दोन्ही शब्द जे आहे या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच होतो। पॉसिबिलिटी हा शब्द त्यापासून इंडिकेट केला जात असतो। पॉसिबिलिटी म्हणजेच काय? शक्यता। पण यामधला फरक काय आहे ते जाणून घेऊया। आता मे साठी नेमकं काय लक्षात घेणार तुम्ही? तर मे हा जो शब्द आहे तो स्ट्रॉंग पॉसिबिलिटी दर्शवला जाते। स्ट्रॉंग पॉसिबिलिटी म्हणजे काय? खूप जास्त शक्यता। आणि माइट हा जो शब्द आहे हा काय दर्शवतो? तर रिमोट पॉसिबिलिटी म्हणजेच काय? कमी शक्यता। ठीक आहे, चला तर आपण एखादा एक्झाम्पल बघूया। फॉर एक्झाम्पल, आकाशामध्ये खूप ढग जमा झालेले आहेत, म्हणजेच पावसाची खूप जास्त शक्यता आहे। यासाठी आपण कसं म्हणणार? इट मे रेन धिस इव्हिनिंग, म्हणजेच पावसाची खूप शक्यता दिसते आहे। बरोबर आहे, साहजिकच आहे की आकाशात खूप ढग जमा झालेले आहेत म्हणजे पाऊस नक्कीच पडणार किंवा पडेल, नाही का? हा एक त्याच्यापासून अर्थबोध होईल। आता माइटचा विचार केला तर कसं वाक्य होईल? आकाशात ढग जमा झाले आहेत पण पावसाची शक्यता कशी आहे? कमी आहे, कमी वाटते आहे। तर अशा वेळेस वापर करायचा इट माइट रेन धिस इव्हिनिंग। आपण माइटचा वापर वाक्यामध्ये केलेला आहे पण पावसाची शक्यता कशी आहे? कमी वाटते आहे। तर अशा वेळेस या शब्दाचा वापर केला जातो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच मे आणि माइट या दोन शब्दांमधला डिफरन्स लक्षात आला असेल। अशाच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत। थँक्यू।